हाय गाईज, सकाळी पाहिलं तर ही म्हणजे मावशी समोर बसून इकडे तिकडे टकमक पाहत होती. तिला पाहिल्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगला. थोडंसं शॉपिंग केलं आणि घरी आलो. म्हटलं कंपनीचं स्वीट बॉक्स ओपन करू, तर ड्रायफ्रुट्स निघाले. हा कावळा दादा इकडे तिकडे बघत होता. त्याला असं वाटलं की कोणीतरी मला काहीतरी खायला टाकेल. नंतर आम्ही निघालो धुळगावला जाण्यासाठी. वातावरण एन्जॉय करत करत आम्ही चाललो होतो बाईकवर. तुम्ही पाहू शकता आम्ही असं टटकाळून बसलेलो होतो. एका शेतामध्ये मस्त स्प्रिंकलर चालू होतं. तितक्यात आम्ही पोचलो घरी आणि घरी जाऊन पाहिलं तर आमच्या मम्मी वाट पाहत होत्या की कधी येतील कधी येतील. पटकन आवरलं, जेवण वगैरे केलं आणि शेव करायला घेतली. मम्मीने सारण भरून दिलं आणि अहोंनी मस्त शेव काढली. चौकून गोल गोल शेव काढल्यानंतर त्यांना ऑलमोस्ट प्रॅक्टिस झालेलीच होती. दरवर्षी ते मम्मींना मदत करतात शेव काढण्यासाठी. त्यांनी छान शेव काढली आणि आम्ही चकलीची तयारी करून घेतल्यानंतर चकलीसुद्धा काढली. अशी ही आमची शेव झाली होती. रात्रीच्या जेवणासाठी काही सुचेना म्हणून मी आलू पराठा बनवला. मस्त गरम गरम आलू पराठा बनवून झाला. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो एक छान नाईट वॉक करण्यासाठी. नाईट वॉक झाला आमचा आणि नंतर लक्षात आलं की मम्मींच्या आणि माझ्या हातावर मेहंदी काढायची राहिली होती, कारण की दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. पटकन मेहंदी काढली आणि अशा प्रकारे माझ्या हातावरची मेहंदी तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.